खाली जा जरा 2 मिनिटं लागेल तुला थोडी लांब. रामकृष्णारी मंडळी, तर आज आलेली आहे विटला. थोड्याशा शेंगा राहिल्यात त्या काढायला आणि आज आणलेले आहे एक गुलाबाचं रोप. म्हणजे रोप तर पाऊस पडतोय म्हणलं जेवढं गच्चीवरती झाडं कमी करता येतील तेवढी कमी करायची. तर बघा हे गावरान गुलाबाचं रोप आहे. आणि ह्याच्यातच एक पांढरा गावरान गुलाब पण आहे. बाळा थोडं बाजूला सरक लागल तुला. अजय ही भाऊच्या माऊलीच पाठीत भाऊच्या पण पप्पाच्या पाठीव कृष्णाच्या पाठीव. थांबा सरक. कसं ग बाई लेकरू हुशार आहे, कशी माती काढते. आणि सगळा मुरुमच आहे इथं. तर येतात नंतर ना भविष्यात पाणी जास्त व्यवस्थित घातलं की मुरमात पण येतात झाडं. इथं आपल्याला घर बांधायचं आहे त्याच्यामुळे वरची माती वगैरे इथं घातलेली नाहीये, सगळा मुरुमच आहे. आत्ता हे इथं कोणाचं घर बनायचंय? आपल्याला. कोणाला? आपल्याला बांधायचं. तू कोणाची आहे? माझी. मग आपल्याला बांधायचं. मम्मी म्हणती हे आबाला घर बांधायचंय. आबा कोणाचे? आपलं. बघा आता हे रोप लावते मी. बघा ढकल माती. गावरान गुलाबाचं झाड लावून झालेलं आहे. आणि बघा ह्याच्यातच हे पांढरा गावरान गुलाब आहे. आणि ह्याला काय मी डिवायडेशन केलं नाही. बघूयात म्हणलं भविष्यात जर मोठी झाली दोन्ही छान तर मग करता येईल डिवायडेशन. आणि आता मला तिकडच्या मोगऱ्याला पाणी घालायचंय. तर थोडंसं पाणी मी ठेवलंय. थांबा. मोगरा जळायला लागलाय आपला. पण आहे पाणी म्हटलं प्रयत्न तर करूयात. आला तर आला. आणि बाकीचे आलेच सगळे. पण पलीकडचे एका चाफ्याला घालते पाणी. आल्या सरशी अजून एक किटली भरून आणते आणि झाडांना घालते. पाऊस येईल तेव्हा येईल. कारण आजचं माझं काम झाल्यावर मी लवकर रानात येणार नाहीये. पेरायच्या वेळेसच येणार आहे. आता आज शेवटचा दिवस आहे शेंगाला. आडवा धरायचं होतं बघ्या असं. तर ही किटली घे. मी टिकाऊ घेऊन आलो. अरे बंद कर. चाफ्याला पाणी घालते मी. तर पाऊस कधी येतोय कधी नाही. आले तर म्हणलं पाणी घ्यावं घालून सगळ्या चाफ्यांना. झाडं लावली तर आपल्याला त्याची आपल्या लेकरांप्रमाणे काळजी घ्यावी लागते. लेकरू आपण लहान आहे तोपर्यंत खाल्लं का पिल्लं का कसं लक्ष ठेवतो तसं ही झाडं थोडी सेटल होत तोपर्यंत ह्याला चांगलंच लक्ष द्यावं लागतं. गुलाबाचं झाड लावून आलेले आहे. आता खाली जायच्या अगोदर जीवन घ्यावं म्हटलं आणि मग खाली जावं. तर या नेहरी करायला तुम्ही माझ्याबरोबर. मिरचीचा ठेचा आणि भाकरी. आता बघा हे आमचं नातवंड पिल्लू जेवायला लागले माझ्याबरोबर. बाळ काय खाते? बाळ काय खाते? ठेचा भाकरी खाते. काय करतो ग पिल्लू? हा 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 काढा बैठक घ्या काढा. एक अन्न कशी करतात ग बाई? इथंच मला 11 वाजता चल की अगं तुम्ही. बघा आमच्या गावाकडच्या दारातल्या गुलाबाला इतके सुंदर गुलाब आलेत. भरपूर फुलं येतात. तरी तिकडच्या दारातला कट केलाय त्याच्यामुळे त्याला फुलं नाही येत. आत्ता चाललेली आहे मी रानात. तर इथं माझ्या आवडीचा पक्षी ओरडतोय. बहुतेक चिंचवर आहे काय बहुतेक. हा पक्षी ओरडलेला मला फार आवडतं. अजून काही सुनीता आलेलं नाही. पण माझं गुलाबाचं झाड पण लावून झालं आणि माझं जेवण पण करून झालेलं आहे. तर मी चाललेली आहे खाली शेंगाच्या रानात. बघा आता हा गणेशरावचा घास आहे. त्याच्या
तर उन्हाळ्यात सुद्धा त्याने घास जगवलाय बघा, एकदम हिरवागार, खूप छान वाटतोय, मस्त आहे एकदम. आणि आता ह्याच्यानंतर आपले रान चालू होणार आहे बघा. आता तिळाच्या रानात तीळ किती उगवलेत, भरपूर तीळ उगवलेत. आणि ह्या मुगाला शेंगा येऊन वाळून परत उरल्यात. मुगाच्या शेंगा काही परत तोडल्या नाहीत. आता हे इतके तीळ उगवलेत म्हटल्यावर सांडले किती असतील बघा. तीळ काढायला आले म्हणूनच तोपर्यंतच काढावं लागतात, नाहीतर लगेचच उलून बसतात त्याच्या पेट्या. चवळीला शेंगा लागल्यात. डब्याची पिशवी इथं अडकवली आणि आता मी चाललेली आहे शेंगा उपटायला. तर डब्याची पिशवी अशी का अडकवतात माहिती आहे का? पहिले बायका आहेत ना, डबा हा कपड्यात घेऊन यायचे. बायका कामाच्या नादी लागतात तोपर्यंत कुत्रं येऊन ती भाकरी घेऊन जायची. मग रानातल्या बायकांना उपाशी राहू लागू नये म्हणून एकतर आणलेल्या भाकरी पाठीखाली ठेवायच्या किंवा अशी पिशवी झाडाला अडकून ठेवायच्या. एवढे वेल मी उपटून घेतले आहेत आणि मी लागलेले आहे शेंगा तोडायला. हे 2च सारे शेंगा तोडायचे राहिलेले आहेत. तर हे कशामुळे राहिले? ह्याच्यात फार गवत आहे. ह्याच्यात तीळ इतके दाट होते की गवत ह्याच्यातलं काढता आलं नाही आणि शेंगा पण त्याच्यामुळं ह्याच्यात चांगले लागलेले नाही आहेत. तर तीळ झाले बरेच, 2-3 पायल्या झाल्या असतील. आणि हे बघा आता मी एवढे शेंगा तोडते तोपर्यंत येईलच सुनीता. आणि मागच्या 2 दिवसात माझी चप्पल राहिलेली आणि आज आमच्या ह्या सासूबाईंची वडाव चढ, दोघी सासूसनांची चप्पला. आणि आता त्या चप्पल शोधून आलेत. ही सुनीता, आम्ही बसलोय आता शेंगाच्या ढिगावर शेंगा तोडायला. आणि आज काय म्हणते आत्या? शेवट लावून जायचंय. आज सोमवार आहे. आज मला हा येतच, आपण आणल्या उल्हास येतच असतो. मला जायचंय स्वामी समर्थांच्या. पाऊस येत नसतो आता आत्या, आज तर येणार नाही. हा 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 मंगो आलता काय? आलता परत. आता एवढ्याच शेंगा राहिलेत आमच्या काढायच्या. आणि आता आमच्या सासूबाई तोडणार आहेत शेंगा. आणि आम्ही ह्या मोकळ्या रानातल्या शेंगा पडलेल्या गोळा करणार आहे सर्व्याला. त्याला म्हणायचं सर्वा याचायला. हा माहिती सांगते सासूबाई. मोकळ्या पडलेल्या शेंगा याचायचं त्याला म्हणायचं सर्वा येचणे, आहे का नाही? हो, आज आहे आमचं शेवट. गवतात येत आता हे येल. आता बळच ह्यांचं शोधून येल उपटायचंय. बळच ह्या भुईमुगाचा येलाचं बुड बघायचं आणि मग ते उपटायचं. सगळे हराळच आहे ह्यात. शेतकऱ्याची फजिती. काय करायचं आता? बघा आता आजच्या काय म्हणते ते, कोथमिरीची पेंडी महाग आपल्याला वाटते. शेंगा लयच महाग पावशेर. झालो आम्ही. ह्या पाटीतल्या शेंगा आहेत. एवढ्या शेंगा आम्हाला सर्व इचून भेटल्यात. आणि ह्या आजच्या आम्ही तोडलेल्या. आणि आमच्या सासूबाई जाऊन बसल्या तिकडं झाडाखाली सावलीला. त्यांची दुट्टी संपली आणि आता आम्हाला जेवायला सुट्टी करायची. दुपारची जेवायला सुट्टी केली आहे. आणि आज पण काळ्या मातीत जेवायला आलोय ढेकळाच्या रानात. सुनीताने लोणचं आणलंय काय? मस्त झालंय सुनीताचं लोणचं. त्या दिवशीच खाल्लं. वास येतो खमक. हा ना. पण मला काय खायला जमाना ना. पण का बरं? ह्याच्यामुळे आंबट खायचं नाही. व तुमचं लय पत पाणी आत्या. खमक वास येतो. बरं खमक वास खाण्याच्या. आणि मी आणली ढोबळी मिरची, मिरचीचा ठेचा. आणि सुनीताने आणलेली तुरीच्या डाळीची आमटी आणि भाकरी. आणि खायला सुरुवात केली बघा. हो का? सासूबाईंचं तर चालू झालं सगळ्यात शेवटी. तर या तुम्ही पण आमच्या सोबत जेवायला दुपारचं. सुनीता आता काय चमचा बघायला चालली काय? हा, हे काय चमचा घेतला आता? हे बघा, ही चमच्याचा वापर कर ग सुनीता.
लिंबाच्या झाडाची काटकी घेतली तुम्हाला द्यायची का आणि मला नाही आणि घ्यायची. थांब बाई, मला आधी सुरुवात करू दे, नंतर न घेते. चुरूनच खाणार आहे मी पण. देऊ का मग तुम्हाला देऊ का ह्यात? हे काय ही डबा आहे, मोठ्या डब्यात तुला घे. ह्याच्यात दे मला. छान झाली, हा. छान झाली. छान झाली का? बस बस बस. सासूबाई भारी चपाती. कशाची फळ आहे ही सांगा बरं एकदा आता. कंची. हे ह्या झाडाची कशाची तर म्हणल्या? कामून आमून कामून. आमुन कामुन बघा. करत होतं हा तंबाट्याने होतं हे पिकलं म्हणजे पाच. हा त्यात औषधाला. औषधात चलतंय. हा काय तर औषधात चलतंय बघ. कशाला तरी मला आई आठवत चलतंय. बर ही लाल गोजी अजून का होत्यात पुन्हा. लाल होते त्याचं काळ आहे, तुम्हाला वाटलं काळच. ह्याला काय आहे का सुनीता खरे हो? हो का काळ आहे. हो को 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 दुसरं काय घे ह्यातले लाल होते तर काळ व्हायला लागले. निळ ही वेगळंच असेल अगं मग. काय असून बाय मला वाटते काय माहिती. आपलं आमून. आता शेंगा तोडून पण झाल्यात आणि आमच्या गोळा करून पण झाल्यात. घमेलभर मिळे असतील की आता गोळा करून शेंगा. आणि घमेलभर शेंगा निघल्या गोळा करून. मागचा सरवा तर सगळ्या रानातला सरवा वेचलाय. आणि आता गोणी भर शेंगा गोणीत भरायच्या आणि साखरबाईच्या घराकडे नेऊन ठेवायच्या आणि आपल्या घरी रवाना व्हायचं. होय सासूबाई?